मुंबईमधल्या गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आज मनसेचा मुंबई महानगरातील गटाध्यक्षांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडतोय। थोड्याच वेळात या मेळाव्याला सुरुवात होणार असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मतदार यादी प्रमुखांना मार्गदर्शन करतील। ज्या प्रकारे मतदार याद्यांमध्ये घोळ पाहायला मिळतात या मतदार याद्यांसंदर्भात महाविकास आघाडीसह मनसेनं राज्य निवडणूक आयोगाकडे पुराव्यासह तक्रार केली आहे। त्यानंतर मनसेनं आगामी महापालिका निवडणुकांसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे। त्यामुळे मतदार याद्यांमधील घोळ याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना राज ठाकरे आजच्या मेळाव्यातून त्यांच्या पदाधिकाऱ्यांना करू शकतात। मेळाव्याच्या ठिकाणावरून आपले प्रतिनिधी वेदांत नेब आपल्या सोबत आहेत। वेदांत, किती वेळात या मेळाव्याला सुरुवात होतीये, कशी तयारी करण्यात आली आणि राज ठाकरे आज नेमके कुठल्या मुद्द्यावर बोट ठेवणारे, कुठल्या मुद्द्यावर बोलतील अशी दाट शक्यता आहे? साधारणपणे 11 वाजता हा मेळावा सुरू होईल, ज्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मार्गदर्शन करणार आहेत। आपण जर बघितलं तर मतदार यादी प्रमुख मेळावा असं या मेळाव्याला नाव देण्यात आलेलं आहे। मतदार याद्यांमधील जो घोळ आहे तो वारंवार मनसे पक्ष हा समोर मांडत आहे। राज्य निवडणूक आयोगासमोर त्यांनी काही पुरावे ठेवले आणि त्यामुळेच आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून आपल्या बीएलएंना सतर्क करण्याचा काही सूचना आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे देऊ शकतात। आपल्यासोबत मनसे नेते यशवंत किल्लेदार आहेत। मी जसं म्हणतोय, मतदार यादी प्रमुखांनाच इथे खास लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे। काय नेमके सूचना दिल्या जातील? गटाध्यक्ष आणि आम्ही जे बीएलए नेमले, जे मतदार यादीवर ऍक्च्युअल काम करतात, अशा लोकांसाठी आजचा मेळावा आहे। आणि ह्या मेळाव्यामध्ये मतदार यादीवर नेमके जे काही घोळ झालेले आहेत, नेमकं कोणतं काम करायचं आहे, येत्या 15 दिवसात त्यांना एक टास्क दिला जाईल। त्या टास्कवर त्यांनी नेमकं कोणतं काम केलं या संदर्भातलं मार्गदर्शन राज ठाकरे साहेब करतील। पण दिवाळी सुरू होतीये, त्यामध्ये सुद्धा हे काम आता सुरू राहणार? दिवाळीच्या 4 दिवसानंतर पुढे 15 दिवस, दिवाळीच्या 4 दिवस असं नाही, पण काय होतं, हॉल मिळण्याची आवश्यकता पक्षाला अजूनही दाट शक्यता वाटते, कारण आतापर्यंत जे पुरावे दिले त्यापेक्षा अधिक पुरावे समोर नक्कीच हे काय सॅम्पल बेस पुरावे आम्ही दिलेले आहेत। अशा अनेक त्रुटी आहेत। 2024 विधानसभेच्या यादीमध्ये भरपूर बोगस मतदार आहेत, भरपूर दुबार मतदार आहेत, भरपूर मयत पावलेले मतदार आहेत, भरपूर शिफ्ट झालेले मतदार आहेत। अनेक त्रुटी आहेत। त्या सगळ्या त्रुटी आहेत ना, ह्या रेक्टिफाय करणं हे खरं तर निवडणूक आयोगाचं काम आहे। पण निवडणूक आता महानगरपालिकेला तीच यादी वापरणार असाल आणि निवडणूक 2 महिन्यावर आली असेल तर तुम्ही रेक्टिफिकेशन गेल्या 4 वर्षात काय केलं? जर त्याच्यावर आक्षेप बोट ठेवायला, मतदार याद्यांवर कसं काम करायचं आणि कशा त्रुटी शोधून काढायच्या यासाठी मार्गदर्शन आज होईल। त्यामुळे जसं यशवंत किल्लेदार यांनी सांगितलं की मतदार याद्यांवर नेमकं कसं काम करायचं, कारण संघटनात्मक जी काही ताकद आहे ती वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सगळे पक्ष प्रयत्न करतात। मात्र मतदार याद्यांवर विशेष काम करण्यासाठी MMR मधील हे सगळे पदाधिकारी असतील, म्हणजे मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पालघर, मीरा भाईंदर या ठिकाणचे सगळे पदाधिकारी असतील। आणि आपण जर बघितलं तर हे पदाधिकारी यायला सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळात या मेळाव्याला सुद्धा सुरुवात होईल। आणि यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे मतदार याद्यांच्या अनुषंगाने काय मार्गदर्शन करतात किंवा काय सूचना देतात याकडे सगळ्या पदाधिकाऱ्यांचं लक्ष असेल। नक्कीच हा मेळावा आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खूप महत्त्वाचा ठरणार आहे। वेदांत, अपडेट घेत राहू सध्या। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।